आम्ही आज आलो होतो तुळशीबागेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गरमागरम असा चहा पिला. आज वीकेंड नव्हता तरीसुद्धा एवढी गर्दी होती आणि वीकेंड असला तर सांगूच नका. तिथे खूप सारे अशा व्हरायटीचे सामान आलेले होते, कारण की आता येणार आहे गौरी गणपती आणि पुण्यात गौरी गणपती म्हटल्यावर खूप एक्साइटमेंट असते. गणपतीसाठी रेडीमेड डेकोरेशनसुद्धा अवेलेबल होते, तुम्ही बघू शकता. आणि गणपतीसाठी आपण जे आसन यूज करतो ते सुद्धा होतं तिथे. फुलं आणि फ्लावर पॉट खूप छान होते. यामध्ये खूप व्हरायटी होती. आपण टीपॉयवर सुद्धा ठेवू शकतो. आणि त्यानंतर तोरणसुद्धा खूप व्हेरायटीमध्ये अवेलेबल होते. त्यानंतर गौरी गणपतीसाठी जे मागचा पडदा असतो किंवा जे आपण लावतो डेकोरेशनसाठी ते पण अवेलेबल होतं. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशनसाठी एवढ्या गोष्टी तिथं होत्या की मला असं झालं होतं की काय घ्यावं आणि काय नाही. तुम्ही बघू शकता आसनसुद्धा अवेलेबल आहे. आणि हे बघा याच्यामध्ये लाईट लागतो आणि हे सुद्धा आपण वरती लटकवू शकतो जेव्हा गौरी गणपती असतात तेव्हा किंवा गणपती बसले तेव्हा सुद्धा. हा फ्लावर पॉट जो होता तो 600 रुपयाचा होता आणि हे जे लाईटाचं होतं ते 2500 रुपयाचं होतं. आणि यापेक्षा छोटं ते 1500 पर्यंत होतं. त्यानंतर आम्ही गेलो तोरण बघायला. तर तोरणमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप्स होते आणि तोरणची किंमत ही 100ला जोडी किंवा 150ला जोडी अशी होती. घेण्यावरती आहे म्हणजे कोणत्या टाईपचं घेता येते. त्यानंतर आम्ही गौरी गणपतीचे जे साड्या आहेत किंवा जे मुकुट असतात ते बघायला गेलो. ते सुद्धा खूप छान होते आणि गौरी गणपती बघून तर एवढं छान वाटलं ना. आणि बघा गणपती बाप्पा खूप छान असं दागिने वगैरे घातलेलं, फेटा वगैरे घातलेला त्याला. आणि तुम्ही गौरी गणपती बघू शकता. त्यामध्ये खूप प्रकारच्या व्हरायटीज होत्या. म्हणजे साडी नेसलेली होती त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने. जे दागिने होते त्यांचे ते पण खूप वेगवेगळ्या टाईपचे होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळ्याच ज्या मूर्त्या होत्या किंवा ज्या गौरी गणपती होत्या त्यांना वेगवेगळे टाईपचे दागिने घातलेले होते. आणि काही दागिने 1 ग्रॅम सोन्यामध्ये सुद्धा अवेलेबल होते. म्हणजे आपल्याला जर 1 ग्रॅम सोन्यामध्ये घ्यायचे असले ते सुद्धा तिथे अवेलेबल होते. त्यानंतर मग आम्ही डेकोरेशनसाठी बाकी गोष्टी बघितल्या. त्यानंतर आम्ही तुळशीबागेतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. वाव, किती छान. मी तर हे फर्स्ट टाइमच बघत आहे. एवढे छान असे देखावे होते ना. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीसाठी किंवा आपण गौरी गणपतीच्या समोरही येऊ शकतो. वेगवेगळ्या टाईपचे बटवे सुद्धा होते. आणि जे दागिने असतात महालक्ष्म्यांसाठी त्यामध्ये खूप जास्त व्हेरायटी होत्या. आणि आपण महालक्ष्म्यांसमोर मोराचा दिवा पण ठेवू शकतो. ते पण अवेलेबल होतं. आणि मुलांसाठी खेळणे तर सांगूच नका. वेगवेगळ्या टाईपचे आणि एकापेक्षा एक असे छान छान खेळणे तिथे होते. आणि हे कमळाचं फूल तर एवढं छान होतं ना, अगदी रिअल वाटत होतं. आणि हे आपण पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. लहान मुलांसाठी कृष्णाचे ड्रेससुद्धा होते. आणि मुलींसाठी तर सांगूच नका. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे असे ड्रेस अवेलेबल होते. 100 रुपयापासून तर 500 पर्यंत असे लहान मुलांसाठी ड्रेस वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये अवेलेबल होते. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंतचे फुटवेअर सुद्धा अवेलेबल होते. लहान मुलांचे क्रॉक्स तर एवढे सुंदर होते ना. आणि खूप छान असे कलर सुद्धा होते. मग तितक्यातच माझं लक्ष गेलं टॉपकडे आणि लगेच म्हटलं चला आपल्यासाठी पण काहीतरी घेऊया. इथे 100 रुपयापासून तर 300 रुपयांपर्यंतचे टॉप अवेलेबल होते. आणि हा टॉप तर एवढा आवडला होता ना मला. मग आम्ही पूर्ण तुळशीबाग एक्सप्लोअर केला आणि खूप छान छान अशा वस्तू बघायला मिळाल्या. त्यानंतर लहान मुलांसाठी एवढी छान छान अशी खेळणीसुद्धा अवेलेबल होती. त्यानंतर मी ज्वेलरी वगैरे बघितली. सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला एका ठिकाणी घ्यायच्या असतील तर तुळशीबाग हे तुमच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे इथून लहानपासून तर मोठ्यांपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मिळतात. मग मी थोडीशी शॉपिंग केली आणि घरी जायला निघालो. असा होता आजचा दिवस. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.